फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. बघा, मुंबई उच्च न्यायालयाची 26 एप्रिल आपली एक्झाम झाली. ऑफिशियल वेबसाईटवर त्याची आन्सर की सुद्धा आलेली आहे, परंतु ती फायनल आन्सर की नाही आहे. ठीक आहे, ऑल शिफ्ट्समध्ये बरेचसे प्रश्न आपल्या व्हिडिओमधून आले होते, म्हणजे चॅनलवरून आले होते. त्या संदर्भातच पुढच्या डिटेल्स मी तुम्हाला देणार आहेत. परंतु टॉपिक्सवर सुद्धा बरेचसे प्रश्न आले होते. ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या टॉपिक्सवर म्हणजे कव्हर केले आहेत प्रश्न, त्यांना नक्कीच त्या गोष्टीचा फायदा झाला असेल. ठीक आहे, जसं पंचायत राज, मार्गदर्शक तत्त्वे, नागरिकत्व या संदर्भात बरेचसे प्रश्न याच्यामध्ये आले होते आणि संगणकाचे काही टॉपिक्स होते त्या संदर्भात आणि इंग्लिशचेही बरेचसे ग्रामरचे जे प्रश्न होते ते टॉपिकवरती आलेले होते. ठीक आहे. तर बघा, याच्यामधले जे प्रश्न आहे ते आलेले होते त्या संदर्भात मी तुम्हाला सांगते. तर पहिला प्रश्न बघा, हा मी व्हिडिओमध्ये कव्हर केला होता. न्यायाधीश यांचे निवृत्ती वय. ठीक आहे. तसेच संविधान राज्यघटना कधी अंमलात आणली, तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे स्थित आहे, भारतीय सर्वोच्च न्यायालय कधी अस्तित्वात आले. त्याच्यानंतर बघा, गेटवे ऑफ इंडिया कोणाच्या स्मरणार्थ किंवा स्वागतार्थ बांधले होते. ठीक आहे. ड्रायव्हर पदासाठी हा प्रश्न आला होता. हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे, हा जो प्रश्न आहे हा ऑप्शनमध्ये हिराकूड धरण होतं, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं त्याबद्दल डिटेल्स. तिहार जेल हे सुद्धा जे आहे ते ऑप्शनमध्ये मी दिले होते, त्यामध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे. एम एस वर्डमध्ये बघा, कंट्रोल प्लस ईचा वापर कशासाठी होतो बघा, ऑप्शनमध्ये जे दिलं होतं त्याच्यात उत्तर नाही आहे. ठीक आहे. परंतु कंट्रोल प्लस ई जी असते ते म्हणजे सेंटर अलायझिंग करण्यासाठी वापर होतो, तर त्यामध्ये ऑप्शन ते नव्हतं, हे त्याचं उत्तर होतं. ठीक आहे. F1, F2 आणि F3 या कोणत्या कीज असतात हा प्रश्न होता. तर बघा, मी प्रश्नामध्येच त्यांना फंक्शन्स की म्हणून असं मेन्शन केलं होतं. द्विगु समासाचे उदाहरण हे सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये होतं. द्विगु समासाचे उदाहरण कोणते आहे, ओके, ज्याचं सुरुवातीचा जो शब्द असतो तो जो संख्यावाचन असतो. ओके. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली, एक्सेल फॉर्म्युला युजली बिंग्स विथ, हा सुद्धा मी शॉर्ट्स व्हिडिओ घेतले होते, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आहे प्रश्न. आणि विच इज अ फॉलोइंग इज अ इनपुट डिव्हाइस, हा सुद्धा प्रश्न मी घेतलेला आहे. असे बरेचसे प्रश्न म्हणजे ठीक आहे, अशी ही जी प्रश्न आहे आपल्या चॅनलमधून आली होती आणि टॉपिकवर सुद्धा बरेचसे प्रश्नही आले होते. तर येणारी पुढची जी एक्झाम आहे, तर चौकीदार पदासाठी आणि टी-ए-टी संदर्भात आपण पुढचे व्हिडिओ जे आहे ते बनवणार आहोत आणि याची वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देणारच आहे. तर त्या संदर्भात तुम्ही चॅनलवर कनेक्ट राहा. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक